टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजपचे फायर ब्रँड आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहे। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। भाऊ, जे विधान अबू आझमी यांनी केलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी विधानं होत आहेत, आता उदयनराजे भोसले यांनी थेट सरकारकडे मागणी केली आहे की अशा सगळ्यांची नसबंदी व्हायला पाहिजे। मग ते कोरटकर असू द्यात किंवा अबू आझमी असू द्यात, यांची जी पिल्लावळ आहे त्यांची पिढी पुढे गेली नाही पाहिजे, अशा आशयाचं हे विधान आहे। काय म्हणाल? नाही, या विधानाची तीव्रता समजून घ्यायची। अशी काही नसबंदी करता येत नाही, पण याची तीव्रता किती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या 13व्या वंशजांनी ही मागणी केली तर गंभीरता समजून घेतली पाहिजे। मग अशा लोकांना मोठी शिक्षा देणं, यासाठी आवश्यक ते अनुरूप कायद्यामध्ये बदल करणं हे अपेक्षित आहे। नक्कीच मराठी भाषा असू द्या किंवा महापुरुष असू द्या, यांना घेऊन विरोधक आक्रमक होत आहेत। संजय राऊत यांनी पण म्हटलं आहे की गुंडेचे असू द्या, मंगलप्रभात लोढा असू द्या, हे सगळे भाजपचे बिल्डर आहेत आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं हे पुढचं जे आहे ते षडयंत्र आहे, म्हणून अशा पद्धतीची विधानं भय्यूजी जोशी यांच्याकडून केली गेली। अरे, मुंबई का कोणीच तोडू शकत नाही। जब तक सूरज चांद रहेगा, मुंबई महाराष्ट्र का भाग रहेगा, कोण तोडू शकेल? हे काही एक घाबरट जमात आहे। त्यांना असं वाटतं की मुंबईमध्ये राहणारे लोक, महाराष्ट्रात राहणारे लोक हे काहीच करू शकत नाही। अरे, कोणी वक्रदृष्टी मुंबईकडे टाकली ना, कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या, हा जय भवानी जय शिवाजी म्हणत असे छाताड्यावर चढतीये। कशाला भीती दाखवता? तुम्ही घाबरट आहे म्हणून बाकी जनता घाबरट आहे का? धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, आता त्यावरही विरोधक आक्रमक होतात। म्हणतात की आधी विधानसभेमध्ये सगळ्यात आधी माहिती द्यायची असते, मग प्रसारमाध्यमांना द्यायची असते, पण तसं मुख्यमंत्र्यांनी केलं नाही। आधी प्रसारमाध्यमांना माहिती दिली, हक्कभंग आणणार असं सुद्धा नाना पटोले म्हणतात। विजय वडेट्टीवार आक्षेप घेत आहेत, आज पत्रकार परिषद पण त्यांनी घेतली। नाही, असं आहे की मला माहीत नाही की त्यांनी घोषणा कधी केली, पण अधिवेशन सुरू असताना घोषणा हाऊसच्या बाहेर केली म्हणून हक्कभंग जर त्यांनी आणला तर त्याचं उत्तर मान्य मुख्यमंत्री देतील ना योग्य क्षणी। नक्कीच सगळं व्यवस्थित सुरू आहे, कारण विरोधक वारंवार आरोप करतात महिला सुरक्षित नाही आहेत, महिलांवरती अत्याचार होतात। आज पायऱ्यांवर सुद्धा त्यांनी आंदोलन केलं आणि सरकारला जाब विचारला। ठीक आहे, विरोधक विरोधकांचं काम करेल, आम्हाला सुरक्षा देण्याची जबाबदारी आमची आहे। आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना सुरक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आज नामदेव ढसाळ यांचं कुटुंब सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेलं होतं। एक गैरप्रकार त्या ठिकाणी घडला अशी माहिती मिळते। त्यांच्या कुटुंबियांनाच अधिकाऱ्यांनी विचारलं की तुम्ही मागासवर्गीय आहात, तुम्ही चित्रपट कशा पद्धतीने तयार करू शकता। यापूर्वी त्यांनी प्रश्न विचारलेला, नामदेव ढसाळ हे नेमके आहेत तरी कोण? साहित्यिकांचा अपमान होत आहे, मागासवर्गीय साहित्यिकांचा, असा एक रोष तयार होतोय। सरकार जबाब कसं देणार आहे? सरकार म्हणजे सेन्सॉर बोर्ड काही राज्याचा नाही आहे, केंद्राचा आहे। पण अशा बाबतीमध्ये जर माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार केली तर मुख्यमंत्री महोदय निश्चितपणे केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे पोचवेल आणि जो कोणी कर्मचारी अधिकारी केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचा हा अशा पद्धतीने वागला असेल तर त्याची चौकशी होईल, डिपार्टमेंटल एन्क्वायरी होईल, शिक्षा दिली जाईल। एक शेवटचा प्रश्न आहे, महिला दिन आहे उद्या आणि महिला दिनाच्या बद्दल तुम्ही काही सांगू इच्छिता? महिला सक्षम होतात महाराष्ट्रामध्ये असं वाटतं तुम्हाला? सक्षम तर करावंच लागेल, कारण मला माहीत आहे की मी माझ्या पत्नीविना, आईविना, मुलीविना मी अधुरा आहे। महिलांचं स्थान काय आहे? माझा जन्मच जागा नसता, तुमचा जन्म जागा असता का? मग अरे, महिलेच्या गर्भातून तुमचा जन्म होतो आणि म्हणून त्या आई बहिणीला हजारदा मानाचा मुजरा केला तरी कमी आहे हो। 9 महिने हे सोपी नाही आहे, जरा हे पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे। नक्कीच, पण पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, इतके वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये एकही महिला मुख्यमंत्री नाही आहे, का होऊ शकलं नाही? अजूनही तो त्या चष्म्यातून पाहिलं जातं पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणून? नाही, मला वाटतं असं म्हणणं योग्य नाही आहे। 30% आरक्षण दिलं आहे, भविष्यात असं कोणी सांगितलं की होणार नाही? आता दिल्लीमध्ये झाली ना, तर मग मला वाटतं की असं म्हणणं योग्य नाही आहे। आणि प्रत्येक राज्यामध्ये जर उद्या प्रत्येकाने जशी मागणी केली तर एकाही राज्यात मग पुरुष मुख्यमंत्री राहणार नाही। त्यामुळे हे टप्प्याटप्प्याचं काम आहे। आपण आरक्षण बाकी दिलंच आहे ना, 50% जिल्हा परिषद वगैरे। आता मुख्यमंत्र्याच्या स्तरावर उद्या असं म्हणायला लागलं की प्रत्येक जिल्हाधिकारी महिला, प्रत्येक SP महिला, असं काही टक्क्यांनी आपण स्थान देतोच आहे। म्हणजे ती संधी पण कधीतरी येईल भविष्यामध्ये महिलांना?
हो, महिलांना तर संधी कधी ना कधी सर्वच बाबतीत मिळते. पंतप्रधान महिला जागे आहे, राष्ट्रपती महिला जागी आहे, त्यामुळे ही संधी मिळणार नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं? मुख्यमंत्री म्हणून कधी ना कधी महिलेला संधी मिळणारच आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर सुधीर भाऊंनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यासोबतच त्यांनी म्हटलं आहे की कधी ना कधी महिलांना संधी मिळेल आणि महाराष्ट्रातही एखादी महिला मुख्यमंत्री होऊ शकते. कॅमेरापासून मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.